सध्या काय समीकरण आहे, कारण की काँग्रेसच्या 2 गट वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहत आहे, याचं कारण काय आणि पुढे काँग्रेस कशा प्रकारे नियोजन करत आहे? चंद्रपूरमध्ये आपण बघितलं असेल की महापालिकेचं इलेक्शन झालं 15 तारखेला आणि 16ला रिझल्ट आल्यानंतर जवळपास बहुमताच्या जवळ काँग्रेस पोचली। तेव्हाच 27 मेंबर हे काँग्रेसचे आणि आमच्यासोबत असलेले जनविकास सेनेचे 3 मेंबर असे साधारणतः 30 मेंबर आमचे आले आणि सत्तेच्या अगदी जवळ आम्ही पोचलो। हे सगळं करत असताना निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सगळेजण आपापल्या घरी असताना आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले। खरं तर जे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना उचलून नेऊन असे वेगवेगळे गट करायची गरज नव्हती, पण हे चुकीची पद्धत या ठिकाणी झाली आणि 2 गटामध्ये कुठेतरी काँग्रेसचं विभाजन या ठिकाणी झालं। कोणी उचलून नेलं आणि का नेलं? का नेलं ते मला माहीत नाही आणि कोणी नेलं हे म्हणण्यापेक्षा आमच्या जिल्ह्याचे जे नेते आणि विधिमंडळाचे गटनेते आहे विजूभाऊ वडेट्टीवार यांचे काही लोक त्यांनी त्या नगरसेवकाच्या घरी अक्षरशः रॅलीतूनच त्या काही नगरसेवकांना त्यांनी उचलून नेलं। ते असं म्हणत होते की सोयीनुसाठी आम्ही वेगवेगळे ठेवलेलं आहे। मग सोयीसाठी जर न्यायचं होतं तर निवडून आलेले टोटल 30 मेंबर होते, तुम्ही सगळ्याच मेंबराला सोबत घेऊन जायला पाहिजे होतं। जेव्हा मेंबर हे पक्षाच्या AB फॉर्म तुम्ही दिले, पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आले, तेव्हा अर्धे तुमचे अर्धे आमचे हा विषय अजिबात आला नाही। आणि खरं तर हा मतदारसंघ माझा आहे, मी त्या काँग्रेसची खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे आणि कोणी बाहेरचा माणूस येईल आणि अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करेल, खरं तर हे पक्षासाठी देखील चुकीचं आहे। वडेट्टीवारांचा दावा होता की आम्ही दोघेही काँग्रेसचे आहे, मी काँग्रेसचा आहे, खासदारी काँग्रेसचे आहे, त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक आहे, सत्ता काँग्रेसची स्थापन करू त्यासाठीच हा सगळा प्रयत्न सुरू आहे। मला मान्य आहे विजूभाऊ वडेट्टीवार हे काँग्रेसचेच आहे, मी देखील काँग्रेसचीच आहे, पण विजूभाऊ वडेट्टीवार हे अख्ख्या महाराष्ट्राचे नेते आहे, फक्त माझ्या लोकसभेपुरते किंवा चंद्रपूर जिल्ह्यापुरते मर्यादित नाही, त्यांचं काम फार मोठं आहे। म्हणून माझी त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे। महाराष्ट्रात इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते, फक्त माझ्याच मतदारसंघात किंवा आमच्या जिल्ह्यापुरतेच ते मर्यादित नाही। आणि माझं स्पष्ट आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे, मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही, त्यांच्याही मतदारसंघात मी कधी साधा पाय देखील ठेवत नाही। म्हणून माझा मतदारसंघ आहे, मी निवडून आणलेले म्हणजे सगळ्या उमेदवारांना मी AB फॉर्म दिले, निवडून आणले, जवळपास महिनाभर मी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि वेळेवरती येऊन कोणी जर का अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर हे पक्षासाठी देखील हानिकारक आहे। नक्कीच ढवळाढवळ होत आहे। 2019 पासून आपण पाहत असेल, माझे मिस्टर गेले, मिस्टरांच्या इलेक्शनच्या वेळेस देखील हाच प्रकार झाला, त्याच्यानंतर मी लोकसभा लढवली, लोकसभेच्या तिकिटाच्या वेळेस देखील हाच प्रकार झाला आणि आता देखील तेच होता। मी कधी कोणाच्या मतदारसंघात इंटरफेअर करत नाही, माझं स्पष्ट मत आहे की पक्षासाठी मी काम करत आहे, पक्ष वाढवासाठी मी काम करत आहे। आपण पाहिलं असेल, साधं उदाहरण आहे की चंद्रपूर महापालिकेचं फक्त 12 नगरसेवक हे 2012मध्ये जेव्हा पहिली महापालिका निवडून आली तेव्हा 12 नगरसेवक होते, आज 30 नगरसेवक त्या ठिकाणी मी निवडून आले। मग असं कोणी याचं आणि वेळेवरती येऊन जर का हे माझे ना ते माझे, शेवटी माझं म्हणणं एवढंच, जेव्हा पक्षाचं काम करत आहो, निवडून आलेले सगळे नगरसेवक हे आपले आहे, पक्षाचे आहे। महापौर हा झाला पाहिजे, हा मूळ उद्दिष्ट आपल्यासमोर असताना आपण आपल्याच लोकात असे भांडणं लावून देणं आणि आपले लोक असे उचलून घेऊन जाणं हा चुकीचा वाद काय? महापौर कोणत्या गटाचा व्हावा असा वाद आहे का? त्यांचं म्हणणं होतं की ज्येष्ठ नगर जो आहे तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, तो नगरसेवक आहे, तुमचं काय तसं म्हणणं आहे का? नेमका वाद काय आहे का? पडवा असं काहीही नसते, माझं म्हणणं स्पष्ट आहे। 12 तारखेला आरक्षणाची सोडत आहे, जोपर्यंत आरक्षण निघत नाही तोपर्यंत महापौर कोण होणार, गटनेता कोण होणार, उपमहापौर कोण होणार हे आपण कोणीही सांगू शकत नाही। त्याच्यामुळे निवडून आलेले सगळे लोक आपलेच आहेत, ते या गटाचे आहे ते त्या गटाचे आहे, गटाचा विषय अजिबात नाही। पंजाचा AB फॉर्म घेऊन निवडून आलेले जे लोक आहेत ते सगळे पक्षाचे आणि आमचे। सुरुवात त्यांनी केली। सुरुवातीला सगळे नगरसेवक निवडून आल्यानंतर सगळे नगरसेवक माझ्या ऑफिसला आले, त्यांना हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले। स्वागत केल्यानंतर सगळ्यांनी स्वतःहून जवळपास 23 लोकांनी सर्टिफिकेट माझ्याकडून आणून दिल्यानंतर लोकांना रॅलीतून उचलून नेण्याचा प्रकार हा त्यांच्याकडून सुरू झाला आणि त्याच्यामुळे राहिलेले जे नगरसेवक आहेत ते कुठेतरी सेफ राहिले पाहिजे, म्हणून मी माझ्या देखील नगरसेवकांना मग सोयीनुसार ठेवले। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।